कराडला भेटणाऱ्या तांदळेची सरपंचाच्या भावाशीच अरेरावी असल्याचं पाहायला मिळालं। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची पोलीस अधीक्षकांकडे ही तक्रार आहे। वाल्मी कराडला पोलीस कोठडीमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय। धनंजय देशमुखांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहित ही तक्रार केली आहे। पोलीस कोठडीमध्ये असलेल्या कराडला कोणीही सहज भेटू शकतं असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। पोलीस स्टेशनमध्ये वाल्मी कराडला भेटून तांदळेची अरेरावी। सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची तक्रार। बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये मी गेलो असता माजी सरपंच बालाजी तांदळे वाल्मी कराडला भेटण्यासाठी आले। मला तांदळेंनी विचारलं की तू पोलीस स्टेशनमध्ये काय करतो आणि सीआयडी वाले कुठे आहेत। वाल्मी कराडला ठेवलेल्या कोठडीकडे तांदळे गेले। परतल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही 6 डिसेंबरला पवनचक्की वादाच्या ठिकाणी होते ना। त्यानंतर बालाजी तांदळे यांनी मीच आरोपींना पकडल्याचं सांगून माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन घुलेचा फोटो दाखवला आणि अरेरावी केली। पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी रेडेकर यांना संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर आपण सीआयडीचा वाहन चालक असल्याचं सांगितलं। बालाजी तांदळे महिला पोलीस कर्मचारी रेडेकर यांच्याशी हुज्जत घालत असतानाच उलट एपीआय दराडे यांनीच रेडेकरांना आवाज कमी करा असं म्हटलं आणि बालाजी तांदळे यांना बाजूच्या रूम मध्ये बसवून नंतर सोडूनही दिलं। माझी तक्रार आहे की आरोपीच्या ठिकाणी असे लोक कसे येतात। खून करणारे आरोपी अजून सापडले नाहीयेत आणि मलाच घुलेचा फोटो दाखवून दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न केला। हा तपास प्रभावित करण्याचा प्रकार असून बालाजी तांदळेची चौकशी करून योग्य कारवाईची माझी मागणी आहे। एपीआय दराडे यांनी तांदळेंना पाठीशी का घातलं? दराडे आणि तांदळे संगनमत करून तपास प्रभावित करतायत का? तांदळे आणि दराडेंना वाल्मी कराडपासून दूर ठेवावं